नाच बोला फिरी फिरी नाच. अरे बापा फिरी फिरी काय करत आली पिवाशी पंचायत झाले. ते तर झाले रे. ए मी काय म्हणते 50-50 कारू तारी तरी पिवास मी काय बापन काय हंगेले ना. आवाला सांगत अरे आवाला येवाला त्या कोण जमीन कोण तिला खाते बरं, आग तू लाव तर कर ना, तू खान तू आव बरं मी नाही मानेल माझं बरं आवाला ना फावाला पैशाचं काय बजेट बघताय. 50-50 कारू पण हे फुकट येते ते 12 महिना त्याचं सांग काय. येऊ दाय हा. याचं मी दे याचं तू दे तुला पैसे पाहिजे ना हा माझ्या कोणी प्लॅन आहे काय अट मग बघा आ? पडले हे काम ठेव सर या गाडी आपले बंगल्याचं काम कवर चालू आहे. कवर झालं. अरे ही कोण हान अरे मी पहिला विकला ती उभी चल्यान. याचं का बंगलं ते कवरा मासाळ आहे बघितलं का काही नाही. काल काल आपण तिला आपल्या काल याशी हा न बापा शहर जमीन विकली तर कवरा माझ बघ. इसं का मेहनतीचा का पैसा हान हे काय ही जमीन विकून शेट झाले ही नवी शेट हं, चाल करतात दादा बघितलं का भांड्याला कवरा माझाला जमीनचं पैसा आली न तर. दादा हा चला आपली जमीन विकून करू आपण मानव तसं वाटलंय की आऊन काय काय मिळणार काय आहे? मिळणार? तू मोठा हा तू हंस बन बापाला. बापाला मी सांगते ही जमीन आपण विकून काढू ना काय पैसा आहे ते आमचे भाषेत बघा वाट घाल हा. आपण काय मारायचे पैसे आहे? हा. बरंच, काढू जमीन विकून, चला. अबे साले ठग ए बापा यार या आग्नावचं लावासा बंद कर जमीन विकून कर आपली मरस. जमीन विकून मारेल उपट माकरसानी ते मोठा आलं तर हिला ते मला सांगून गेला का जमीन विकून काय रे खायाल अरे याला हांग रे. तुला मी सांगते राजा ते मग काय गेले आली आता ट्रॅक्टरचा खर्च माणसं नाव आहे त्याची मजुरी बरं, खत पाणी बघलं बघ ते काय करू ते म्हण बात नाही नुसतं नाही हागे मरासा उपटीत काढून तुम्हाला मी जमीन विकासाचं नाव काढतं का म्हणून मला पहिला सांगते मी ही माझ्या आजोबा पंजोबाची जमीन आहे माझ्या बापन ठेवले माझ्या आजोबान ठेवले तर ही मी ठेवीन तुम्हाला कोणाला जमीन विकून देणार नाही तर मारीन मी चला परत तुम्ही त्यांची ही पोरं ऐकती ना हा काय मला वाटत नाही कारण आज ही जमीन अवरी वार वडल्याची जमीन सांभाळून ठेविले पण ही पूर्ण जमीन विकीतीन पार्टी आणली वाटतं कोणतरी आलता फोन म्हणजे मोठा विजून पडलाय मला काय खरं दिखा नाही जमीन जाते हा वाटते शेट आपली जमीन साईडला आहे बघून घेऊ हा? ठीक आहे चला बघून घेऊ. बरं शेट मी काय म्हणते बोला. आपले भाव असं का काय भाव तर सध्या आता 2 पेटी चाललाय पण तुमच्याकडे बघून मी देतो 3 पेटी तुम्हाला. 3 पेटी हा दादा अरे पेटी म्हणजे तुम्ही कमी शिकलेला पेटी एक पेटी म्हणजे 1 लाख तर आपल्याला 3 पेट्या मिळतील आपण जेवढी जमीन मोजीतील बघ ते प्रमाणे आपल्याला काही पैसा मिळेल चला शेट या, शेट या. मी काय बोलतो पण आपल्या जमिनीत काही अडचण नाही ना. काही अडचण नाही मिळा हे बघा आमचा बापा आहे ना बापा जरा ताल करते पण काही टेन्शन नाही बापाला आम्ही म्हटलं विलाय ना जमीन तुम्ही नावी डायरेक्ट करून टाकी तो चालेल फक्त चालेल पैसा तयार ठेव बस काय विषय नाही विषय चला, नक्की या. करू दे. ठीक है. बसा तुम्ही काय थंड चहा कॉफी काय घेतील का काही नको पहिला आपले व्यवहारच आपण बघू तुम्ही पहा पहिला. बरं मी काय काय बिअर कॉफी काय तुम्हाला- काही नको ते मग बघू ना झाल्यावर. ठीक आहे बापरे बरं काय काय नको बरं काय सामान जाम तो ऐकणार नाही ठीक आहे आज आज सगळं पेपर आणले आहे सबनीच्या सह्या घेते तर तुम्हाला 30 लाखाचा चेक देऊन टाकते मी. चालेल तुम्ही टेन्शन घेऊ नका काय. हे बघ शेट आपलं करू देतील 30 लाख हा आपले सह्याचं काय जास्त टेन्शन मिळलं नाही पण डोकऱ्याच्या सह्या बघा की अशा त्यात तुम्हाला घ्यायला झाला लागते ते माव जामीच नाही नाटक करते ते जरा. तुम्ही जाईन त्याला बल्ले सांगा का तुम्ही तब्येत नाही बरी ना दवाखाने बरं पेपर आणले तेव्हा बरं सह्या कराशान अरे 30 लाखाचा चेक मिळेल 10 तुला 10 मान 10 हरका तेजस्वी लोग हैं हमारे पास. शेट मी काय म्हणते समजा 30 द्याल तुम्ही हा. ना मग बी पैशाचं का काय पहिला तुम्ही सह्या तर द्या तुम्हाला मी पुढच्या महिन्यात देते ना ते. चालेल हे बघा मला वाटते
1 सेकंड मध्ये मस्तपैकी गाडी घेऊन हा म्हणजे आपला फिरायला जायचं आलं बघ तिघू हमला निघायचा जावासा फिरायला गाडी घेऊन फिरायचं माग माग बिअर पण प्यायचा आता कपडा ब्रँडेड सबन नाही केस त्यांना चांगलं शूज त्यांनी ती मजा करू बरं मी काय म्हणते हे बघ विकास निखिल दोघं जाया डोकऱ्याच्या सह्या ना ते माझं पेपर काम सांग बघ तवर कार तिथे करू नको हा नाही, शेठ मला मग काय किशन काला माहिती जातं ना मोठा मिकानी हा रुको जरा सबर करो तू तोंडाने एक शब्द करा नको जमीन मी बरोबर करते आता बरे आहे तब्येत मला काय खरं नाही. अरे तू टेन्शन घेऊ नका आता तू का बरा होईल बघ हे मी दवाखान्यात पेपर आणले फक्त यावर तू एक अंगठा लागेल बाबा मला काय दिखा नाही ते अबे साले अरे तू अंगठा दे बस टेन्शन घेऊ नको तू आता ठणठणीत तुला सबन समोर बरोबर दिकल यार अंगठा दे तू. त्यासाठीच आम्ही आलो मला फसवणे ना. अरे वेडा का तू बाबा दे तू बरं. ए, तू शेक शेक अरे, अंगठा दे कटच येतं अंगठा काय अच्छा, काय दिखा नाही. हा टेक नाही आया. काय दिखा नाही. वा आता बरोबर दिखेल तुला चल. तुला पाणीचा मला पाणीचा कोणी पाणी- ए काय का पाणी दिलं पाणी द्यायला कोणी चला मी. पाणी द्या. चला. अरे, दादा मी काय ते आपले ते बापा ऑफ झाला बघ ते जरा बाईला फोन करून सांग कारण ती माय जरा सुद्धा पटनी. हा हा चालेल. हा पायाले ना बाबा पायाले बघ पायाले बघ बाबा कवळी पायाले बघ बाबा माये मान आता खावाच्या पुऱ्या कोणी रे आणील माये बाबा बाय तुला मी हंगदे माये बाय खावाशेच्या पुऱ्या मान आणाला जमासली बाय निखिल न विकास तुला खावाशी अंतन गवा बाबा आपल्या जमिनी विकिलेन तेच वाट कराला रे लानी कर बाबा बाबा तू हागून जेलाय तू या बाहू बंदव तू या वाट करतीन रे बाई माये ह्या वार्ता झाल्यानो त्या वाट बीट काही नाही करास मिळत ग बाय या सबन तू या थापान ग बाय माये बापा बाय तू हांगून जेला का वर्षे मल्हारांची आंब्याची कारी तुला देऊन जायन माय बाबा तुम्ही हांगिल तर का रे बाबा 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 तुम्ही काय काय हांगिल बाय माये ह्या काय वार्ता झाल्या नि ग बाय फक्त 3 कार्या वळले ते म्हणजे आम्हाला ती गेला एक कार्या येतील ग बाय ते मन वाटा मागू नको तू ये पाये परते बाय गे हे बघा तुम्हाला ते पहिले टोकन मिळले तेही 30 सेकंड मध्ये गाडी गेले कपडा लक्षा गेलाय दारू तोडला पैसे खपविले ना आता कपडे मध्ये ब्रँड घाला ब्रँड ते गाची गुच्ची हा पण जरा बारी बारी कपडे घाला असं फालतू कपडे निघाला असं दादा मिनी उद्या माया ओलवाल्या अंडर होत्या बघ जांगा त्याच्याकडे दिल्यावरून आता 18 जांगा नवीन गेले मिनी तिला ब्रँड नाकी साहेबांनी आता सबन ब्रँड घालायचं. ब्रँड ब्रँड दादा हा. आपण जरा शांतपणे करू लागली ना की गाडी वाल 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 गाडी वाल गाडी वाल गाडी वाल थांब थांब घरकुलचा मला नविले नंतर बंगला बांधते मी का बंगला बांधते बघू थांब मग आमचा बंगला बघ बरं तू काय मला सांगत थांब वालते गाडी 2 मिनिटं थांब गाडी वालते चल तिला बरोबर मी बसाले मग बसाले म्हणते ना बसायला काय झालं बस कापे पुरू जाणार आहे गाडी तशी दरी डायरेक्ट चल ऑन आहे आमचा चल अरे बाप्पा 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 बाहेर काय गरम करते रे एसीची काय सवय झाली आता नाही काय रे बंगला काम नाही माहिती बंगला का टांग घर बंगला आपू बांधून आपले अख्खे लाईनला कोणी बंगलानी बांधला बारकांनी घर बांधले बंगला आपला होईल
बंगला आपू बांधासा काम थांबले थोडं माया धंदेन पैसा टाकले तो येईल तो का नाही धंद्याने पैसा टाकला तू सांगत धंदा करा काम आपली ती मारवाड्याशी तो धंदा तेवून करावा आपू काय करायचा जमीन विकली ना काय खान गाडी घेवाशी बंगला बांधायचा पिवाशी खावाशी ना मजा करायची धंदा करून का होणार ठीक आहे काय वाद नाही करा मजा तुम्ही बघू मग काय तर हे या असं काय की त्या चला बार मध्ये डायरेक्ट चला हे बघ जमीन विकली न पैसा आला बघ तर ही मजा केली पाहिजे हे काय जिंदगी याला खरी सांगता जगा काय तुम्ही पैसा यायचं जीवाला काय धंदा आपू का करायचा मेला का पैसा वधी नाही मग तुम्हाला सांगते घरात जेवायला म्हणून जावा संधी रोज रोज पिवाशी नाही तू पाणी का पिते पाणी पिते पाणी पिवासा नाही अरे मी गुल्ला बिअरिंग करते त्याला फंडकडे आहे रुको जरा सबर मला करो पहिला गोड दे गाणी तुनी खेसाचा धूर मी कारीन पैसा माया आहे अरे अरे ग्लास 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 मेकिंगचं मटण आणले मग खम करा खाय ते 6,000 माहित तोंडण टाक हा बरोबर कसे दात दुखतात अबे साले दादा काही उठान का त्याला काही टिप दे अरे त्याला टिप दे बापू टिप ना बघ हे मन बघ बघ अरे मोजीत काय बघ पैशाची कमी आहे हे घे जा हे घे टिप घेऊन जातो असं जा डबा दे एवढे कल बिरला अरे बत्तीने लावली मी अजून दात कशी आला तो अबे साले अरे पिवायला नाही पाहिजे मान तोंडाला पाहिजे काय झालं म्हणजे काय गरम बिसलेलं पाणी खपलाय का नाही माणसा म्हणे बिसल्याशिवाय दूध एक डबा दे पटकन बियर कोणता देव जाम पैसा लय वाटे गणेशा राही रुपये आले ना जमिनीचं म्हणा तोंडेवाला का हलू तुम्ही बघा बसा कायदेवाला घेत येते हॅलो विकास नकट खांबाटला हक्काला अरे ते काय झालं मध्ये का गरम पाणी ना तोंडवाला ना जसं बीर शॉपला आलतो जरा एक बीर गेला अरे तोंडवाला वाईन शॉप मध्ये तुला पैशाचा खेळ का वाटलाय लवकर कर ये निकेची तब्येत जाम बिघडले काय झालं पूर्ण मला सांगितले पाहिजे लवकर आलो आलो मग आलो निघलो मी दादा काय झालं तब्येत काय किती बघ 16 लाख रुपये खर्च झाला डॉक्टर सांगता अरे पैसे लागतील असं काय सांगा ते आपली फोर व्हीलर आहे ना ते आपली पार्टी आणले त्या अशाहून जर तिला पार्टी बघितली विकू लागू फोर व्हीलर ना तिचं काय पैसे येतील ना ते उपचार करून पण त्या पैसे आपल्याला जाम दाम लागेल मी काय म्हणते ते बांड्यातून जमीन विकली त्यावर जाम पैसा आलाय त्याला फोन कर त्याला हांग का बरं काय ती बरं मदत करा मला असं काय विचार करले बरं दवाखाने का नाही येतो का फोन लागतील त्या काय झाला भांड्या विकीची तब्येत जाम बिघडले ना 16 लाख रुपये खर्च झाला आतापर्यंत आणि दवाखाने ॲडमिट आहे ना काय झाले माहिती आहे का असं आमची गाडी आहे ना फोर व्हीलर ती लागली विकायला तिचं पैसे येते ना विजय काय का त्यात जाम खर्च आहे तुम्ही एवढा पैसा आलता तो काय केलं पैसा काय आणि पैसा आलता ना त्याचं केलं काय पार्ट्या केला जुगार केला अटो उडविला मला वाटलं जमिनी स्वतःच्या विकून तसं काही मतलब नाही मिळलं मला वाटलं मी जमीन नाही विकली माझी जमीन एके सरकारी प्रोजेक्ट मध्ये गेली ना ते पैसेही मी धंदेन टाकीला पैसा माझ्या मस्करीनी गेली सबन यांगा त्यांगा जुगारपाणी केलंच बनलो दादा आपले डोळे पुरं पैशाचा धूर आलता ती लाखाची खाक काहीतरी बघ समजलं नाही भांड्या झाली चुकी आमची पण बाबू आमचा दवाखाना आहे ना जाम वर्षी आम्ही हाव तू आम्हाला थोडीफार तरी मदत करताय अरे मदतीचं टेन्शन नको जे मदत मायावाली होईल तेवढी मी करीन मदत काय माहिती आहे का आम्हाला हंबाटण्यात तुम्ही जमीन विकले तुम्ही बंगला बांधायला नवीला आहे
आम्ही बंगला बांधून आमचा तर बंगला काही झाला नाही. आम्ही बंगल्याचं काम सुरू केलं. आम्हाला पैसा लागणार आम्ही काय केलं माहिती आहे का? आम्ही चालू उठलो का बाहेर मध्ये, चाललो जुगार खेळायला. जरा जेवण नाही केली आम्ही, कधी बाहेर जेवायला, बाहेर खावायला. जाम ऐश केली, जाम मजा केली, गाड्या गोड्या केल्या. पण आता म्हटलं का हे 7 आम्ही काम केलं ना. खरं म्हणजे मला त्याचं वाटलंय त्या जमिनी सुटून माणसातून विकू नये. आपल्या वाढवल्याच्या जमिनी आहेत ना, त्या जमिनी टिकवून ठेवायला पाहिजे. आम्ही सुख केली, आम्हाला वाटलं तुम्ही जमीन गेले, पण आता आम्हाला समजलं की प्रोजेक्टमध्ये जमीन गेली. पण तुम्ही पैशाचा बरोबर वापर केला. आम्ही पैशाचा वापर नाही बरोबर केला. आम्ही अख्खा पैसा दारूमध्ये घालविला. त्यामुळे सुख केली आम्ही.